नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझं बीजी माहिती कट्टा या चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिलेलाच आहे। त्या थंबनेलमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती आलेलीच आहे की हा आजचा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे। तर यामध्ये JNVS जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश घेतल्यानंतर मिळणारे 10 फायदे यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। त्याच्यामधला नंबर 1 चा फायदा जर पाहिला तर क्वालिटी एज्युकेशन असतं। त्यामध्ये CBSE पॅटर्न असणार आहे विद्यार्थ्यांसाठी। क्वालिफाईड टीचिंग स्टाफ हा असतो त्या JNV मध्ये। मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे, म्हणजे जी बिल्डिंग असते तिचं स्ट्रक्चर जे असणार आहे ते प्रॉपरली मेंटेन असतं। वेल इक्विप लॅबोरेटरीज तिथं असणार आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी जे लॅब असतात त्या वेल इक्विप असतात। त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या साहित्याची अवेलेबिलिटी असणार आहे। वेल इक्विप लायब्ररीज अँड कम्प्युटर फॅसिलिटीज असतात तिथं। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की जे पुस्तकालय ग्रंथालय असणार आहे ते देखील चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं असतं। सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा साठा तिथं असतो आणि कम्प्युटरचं ज्ञान देखील परिपूर्ण दिलं जात असतं त्या ठिकाणी। ही झाली 1 नंबरचा फायदा आपण सांगितला। त्यानंतर क्रमांक 2 चा फायदा जर पाहिला तर फ्री एज्युकेशन असतं। कोणत्याही प्रकारची ट्युशन फी नसते तिथं, हॉस्टेल फी नसते। राहण्याची आणि खाण्याची, ज्याला आपण रेसिडेन्स म्हणतो, त्या प्रकारची विद्यार्थ्यांची सोय केलेली असते। टेक्स्टबुक त्या ठिकाणी शाळेकडनं उपलब्ध केले जात असतात विद्यार्थ्यांसाठी। नो एनी फायनान्शियल बर्डन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल बर्डन तिथं विद्यार्थ्यावर आणि पालकावर येत नाही जर तिथं ॲडमिशन मिळालंच तर। त्यानंतर क्रमांक 3 चा फायदा असणार आहे ट्रॅव्हल अँड मेडिकल एक्सपेंडिचर। म्हणजे ट्रॅव्हलची, विद्यार्थ्याची ट्रॅव्हल करण्याची जी चार्जेस असतात किंवा जो अलाउन्स असतो तो शाळा पे करत असते, शाळेमार्फत तो पे केला जात असतो। आणि तिथं जो लागणारा विद्यार्थ्याला मेडिकल फॅसिलिटी जी असणार आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं मेडिकल एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणतो, मेडिकलचा खर्च जो म्हणतो तो शाळा प्रोव्हाइड करत असते। नंबर क्रमांक 4 चा फायदा जर पाहिला रेसिडेन्शियल फॅसिलिटीज, म्हणजे तिथं बघा राहण्याची पूर्ण सुविधा विद्यार्थ्याची केलेली असते। त्यामध्ये कम्युनिटी वर्क असणार आहे, म्हणजे विद्यार्थी कम्युनिटी वर्क करत असतो, ग्रुपने वर्क करत असतो, त्याला ती सवय लागत असते। आणि महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये अजून शिस्त, ज्याला आपण डिसिप्लिन असं म्हणतो, याविषयी जास्तीचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं। गायडन्स अँड सपोर्ट, त्या ठिकाणी उच्च शिक्षित तज्ज्ञ जे शिक्षक असतात त्यांचा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळत असतं शिकत असताना, आणि विद्यार्थ्याला एक सपोर्ट असतो आणि त्याच्या मदतीने तो विद्यार्थी त्या ठिकाणी प्रगती करत असतो। नंबर 5 चा जर आपण फायदा पाहिला, बेनिफिट पाहिला, इक्वल अपॉर्च्युनिटी, त्या ठिकाणी इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर ऑल स्टुडंट्स, सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना सारखी संधी दिली जात असते शिक्षणाची। नो वरी अबाउट बॅकग्राऊंड अँड लोकेशन, आणि तिथं तो विद्यार्थी कोणत्या बॅकग्राऊंडवरनं आलेला आहे, त्याचं लोकेशन काय आहे हे तिथं गृहीत धरलं जात नाही। तो विद्यार्थी आहे फक्त हे तिथं गृहीत धरलं जात असतं आणि त्याला समान किंवा इक्वॅलिटी पद्धतीने ट्रीटमेंट तिथं दिली जात असते। रुरल स्टुडंट अँड अर्बन स्टुडंट, म्हणजे खेड्यातला आलेला विद्यार्थी आणि शहरातला आलेला विद्यार्थी असा त्या ठिकाणी भेदभाव नसून ते सगळे एकत्र येऊन शिक्षण करतात। आणि तिथं त्या शिक्षणाचं, म्हणजे तिथं रुरल आणि अर्बन असा प्रकार नसतो, खेड्यातील आलेला आहे का शहरातनं आलेला आहे असा प्रकार तिथं नसणार आहे। हा 5 क्रमांकाचा बेनिफिट आपल्याला पाहावयास मिळतो। नंबर 6 चा जर आपण पाहिला तर होलिस्टिक डेव्हलपमेंट, ज्याला सर्वांगीण विकास आपण असं म्हटलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, आर्ट अँड कल्चर इव्हेंट, त्यानंतर पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे विद्यार्थ्यांचे घडत असतात किंवा त्यांच्याकडनं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा प्रकार केला जात असतो आणि विद्यार्थ्याची तिथं आपण जर पाहिली तर प्रगती ही साधली जात असते। नंबर 8 क्रमांकाचा जर फायदा आपण पाहिला तर कॉम्पिटिटिव्ह नॉलेज, म्हणजे ज्या JEE झाली किंवा नीट झाली, डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम असतात यांची देखील या ठिकाणी प्रॅक्टिस केली जात असते। त्यानंतर UPSC MPSC या ज्या स्टेट आणि वरच्या लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्यांची देखील उत्तम पद्धतीने तिथं तयारी करून घेतली जात असते। 9 क्रमांकाचा फायदा जर पाहिला आपण तर करिअर अपॉर्च्युनिटीज, आता करिअर बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, स्टेज डेअरिंग किंवा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। हा 9 क्रमांकाचा फायदा असणार आहे। क्रमांक 10 चा आणि शेवटचा फायदा जर आपण पाहिला
अलमनी नेटवर्क म्हणजे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची किंवा गव्हर्मेंट परीक्षांची तयारी करतायत त्यांच्याशी या विद्यार्थ्यांना जोडवून दिलं जात असतं. त्यांच्याशी यांची जोडणी केली जात असते. जे JNVचे विद्यार्थी असतात त्यांची आणि त्यांचं नेटवर्क जे असतं ते अशा पद्धतीने नेटवर्क तयार केलं जात असतं म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा किंवा पुढची तयारी जी करायची तिचा अभ्यास कसा करावा याविषयी उत्तम असं मार्गदर्शन मिळत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो किंवा माझ्या बंधूंनो, तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तसेच त्यानंतर जर आपण पाहिलं JNV, MTS किंवा भाभा किंवा मंथन अशा सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांविषयी जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माहितीचे पाहिजे असतील तर माझ्या BG माहिती कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मिळवा. धन्यवाद.